मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत सध्या जयंतचं वेगळंच रूप जान्हवी समोर येऊ लागलं आहे. त्याला बायकोने माहेरच्या लोकांशी संवाद साधलेला आवडत नाही. आपल्या जवळच्या मित्रांशी हात मिळवणं, हसून बोलणंही पटत नाही. एकंदर जान्हवीने केवळ माझंच ऐकावं अशी जयंतची इच्छा असते. पण जान्हवीचा स्वभाव पहिल्यापासूनच सर्वांना सामावून, सर्वांशी हसत खेळत वागवून आनंदात जीवन जगावं असा असतो. तर दुसरीकडे जयंत हा प्रचंड विकृत असतो. त्याच्या भूतकाळात सुद्धा अनेक घटना घडलेल्या असतात. याचा उलगडा हळूहळू मालिकेत होणार आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवीने पार्टीत गाणं गायल्यामुळे जयंत भयंकर चिडतो. घरी आल्यावर तिला सोफ्यावर बसवून तो रात्रभर गाणं गाण्याची शिक्षा देतो. यामुळे जान्हवीचा घसा आधीच बसलेला असतो. तर लग्नानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जयंतने जुरड खाल्लं असं मालिकेत दाखविण्यात आलं होतं. आता हळूहळू जयंत जान्हवी बरोबर आणखी क्रूर वागणार असल्याच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतं समोर आलेल्या प्रोमोमध्ये त्याने विकृतीचा कळस गाठून आपल्या पत्नीला भयंकर शिक्षा दिल्याचं पाहायला मिळत आहे. जानू, तू कॉलेजमध्ये सगळ्यांना टोपण नाव द्यायचीस, आता मलाही काहीतरी टोपण नाव दे. कोणतं नाव मला सूट होईल? सायको. कॉल मी सायको, हाक मार मला सायको, असं जयंत दमदाटी करून जान्हवीला सांगतो. पण ती नवऱ्याला सायको बोलण्यास सुरुवातीला तयार नसते. शेवटी जयंत बळजबरीने आरडाओरड करून तिच्या तोंडून सायको असं वदवून घेतो. जान्हवी यानंतर त्याला घाबरत अडखळत सायको म्हणते. जयंत पुढे म्हणतो, मी सायको वाटतो तुला? इतर मित्रांची नावं बबलगम, कुकी आणि मी सायको. तू तुझा भूतकाळ सुद्धा मला सांगत नाहीयेस, म्हणजेच तुझ्याकडून चूक झालीये. यासाठी जानू, तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. गुडघ्यावर बस. हा भयंकर प्रोमो पाहून मालिकेच्या चाहत्यांच्या मनात जान्हवीचे नशिबी पुढे वाढून ठेवले तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रेक्षकांनी या प्रोमोवर समाजात काय संदेश देत आहात? हा फुकटचा छळ आहे, हा जुरळवाला जरा जास्तच करायला लागला आहे, वावळटपणा, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान लक्ष्मी निवास मालिका ही झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री 8 ते 9 या वेळेत म्हणजे जवळपास 1 तास प्रसारित केली जाते.